बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी ही सर्व पक्षांची इच्छा आहे. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, शिवसेना उभाटा असेल, महायुती असेल, महायुतीतले जे घटक पक्ष आहेत ते असतील, महाविकास आघाडी असेल, महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांची देखील इच्छा आहे की इथे कोणीही उमेदवार देऊ नये. ही बिनविरोध पूर्णपणे निवडणूक व्हावी. इथं कोणीही उमेदवारी लढू नये अशी इच्छा प्रत्येकाची आहे. मित्रांनो, दादांचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये आपल्या महाराष्ट्राचं प्रशासन हरवलं. प्रत्येक बारीक गोष्टीवरती ज्यांचं लक्ष असायचं, प्रत्येक काम कसं चांगलं होईल हे बघणारे आमचे दादा हरवले. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी लक्ष दिलं. विकास आणला, विकास झाला. बारामतीचा झाला, महाराष्ट्राचा झाला, पूर्ण पुणे जिल्ह्याचा विकास झाला आणि हे प्रशासन त्या अपघातामध्ये कुठेतरी हरवलं. त्यामुळं कुठेतरी जीव हळहळ होत होता आणि याचमध्ये आमच्या ताईंनी पूर्णतः कमान हातामध्ये घेतली. मित्रांनो, गेल्या महिनाभरापासून ज्याप्रमाणे दादा काम करायचे त्याचप्रमाणे ताई देखील काम करत आहेत. उपमुख्यमंत्रीपदी ताई बसलेल्या आहेत. आम्हाला दादांची कमी आतापर्यंत ताईंनी कधीही जाणून दिली नाही. मित्रांनो, यामध्ये ज्या प्रकारे कामं करायला पाहिजे, दादा ज्या प्रकारे कामं करायचे, फिरायचे, सभा घ्यायचे, त्याचप्रमाणे ताई देखील सभा घेत आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो, ज्याप्रमाणे आपले उपमुख्यमंत्री होते, त्याचप्रमाणे आपल्या सुनेत्राताई देखील उपमुख्यमंत्री आहेत. कामाचा माणूस ज्याप्रमाणे आपला दादा होता, त्याचप्रमाणे आपल्या ताई देखील कामाच्याच आहेत. मित्रांनो, ज्या गोष्टी दादा करत होते, त्याच गोष्टी ताई देखील करत आहेत आणि म्हणूनच हे जे बारामतीकर आहेत, यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बारामतीकर हे ताईंना निवडून देणार का? तिथं निवडणूक होणार का? का बिनविरोध निवडणूक होणार? याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण जेवढे पण पक्ष आहेत, त्यांनी तर नाकारलेलं आहे, आम्ही एकही उमेदवार देणार नाही. परंतु काही सामाजिक कार्यकर्ते जे आहेत, ते देखील म्हणतात आहे, की इथेच जर बिनविरोध निवडणूक झाली, तर कुठेतरी जाऊन लोकशाहीचा अपमान होईल यांसारख्या गोष्टी हे लोक करत आहेत. कारण हे सामाजिक कार्यकर्ते जर बारामतीत थांबले तर बारामतीकर त्यांना स्वीकारणार का? ताईंच्या जागी त्यांना निवडून देणार का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. मित्रांनो, ज्यावेळेस ताई इथे थांबतील, सुनेत्राताई इथे पोटनिवडणुकीसाठी थांबतील, तिथंच कॉम्पिटिशन संपतं हे सगळ्यांना माहिती आहे. तरी देखील हे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ते थांबायचा प्रयत्न करतात आहे आणि म्हणतात आहे, की लोकशाहीला कुठेतरी समाधान वाटण्यासाठी, लोकांना समाधान वाटण्यासाठी ही निवडणूक व्हावी. परंतु जर आपण बघितलं, ताई एका मोठ्या पदावरती आता ऑलरेडी बसलेल्या आहेत. ते म्हणजे उपमुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं आणि उपमुख्यमंत्री पदासाठी बसण्यासाठी ही आमदारकीची गरज असते आणि ह्या आमदारकीला कुठेतरी बिनविरोध जर झालं, तर तो तेवढा निवडणुकीचा टाईम वाचल, प्रचार वाचल, या सगळ्या गोष्टी कुठेतरी वाचतील अशी अपेक्षा आहे. परंतु काही लोकांना थांबायचंच आहे. म्हणूनच हे बारामतीकर यांना निवडून देतील का? हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. का यांचं डिपॉझिट जप्त होणार? यांना तेवढे मतं पण नाही पडणार, जेवढे यांना पडायला पाहिजे. हे कुठेतरी 300, 400, 50, 60 एवढ्या मतांवरती राहतील. वन साइड ताई निवडून येतील का? हे देखील बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे बारामतीमध्ये एवढ्या वर्षात विकास झालेला आहे, बारामतीकरांना ज्या गोष्टी द्यायला पाहिजे होत्या, त्या सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. बारामती गाव जे आहे, ते गाव वाटत नाही पहिली गोष्ट. तिथे गेल्यावरती मोठमोठे रस्ते, स्वच्छता, सुंदर ते बारामती शहर जे नाहीत ते पाण्यापासून ते सगळ्या गोष्टी त्या बारामती गावाला देण्यात आलेल्या आहेत आणि ते बारामती गाव म्हणणं कुठेतरी उचित नसेल. बारामती शहरच म्हणूयात आपण. एवढं सुंदररित्या त्या बारामती शहराची निर्मिती या पवार घराण्याने केलेली आहे आणि बारामती इक्वल टू पवार हे समीकरण आतापर्यंत चालत येतं आणि याच्यामध्ये कोणीही येऊन जर तिथं थांबला तर तो निवडून येऊ शकतो का? मित्रांनो, तुम्हीच विचार करा. तुम्हाला पण माहिती आहे, हे शक्य नाहीये. ज्याप्रमाणे विकास केलेला आहे दादांनी तिथं एवढ्या वर्ष तिथं विकास झालेला आहे. त्या विकासाला बारामतीकर मतदान करतात. स्वच्छ सुंदर बारामती म्हणून ओळखलं जातं. वन साइड इलेक्शन होऊ शकतं हे. जर कुठल्या राष्ट्रीय पक्षाने इथे उमेदवार दिले नाहीये, तर अपक्ष काय लढणार हे देखील तुम्ही कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये अपक्ष जर थांबला तर त्याचा पराभव होणं हे निश्चित आहे. परंतु हे किती मतांनी पराभव होणार आहे, हा देखील बघणं गरजेचं आहे. कारण वन साइड हे इलेक्शन होणार आहे आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, दादांच्या मागे ज्याप्रमाणे बारामतीकर थांबत होते, त्याचप्रमाणे सुनेत्राताईंच्या मागे देखील थांबणार आहेत आणि त्यांना माहिती आहे, ताई एवढ्या मोठ्या पदावरती आहेत म्हणल्यावरती पुणे जिल्ह्याचा विकास करायचा असेल, बारामतीचा विकास करायचा असेल, तर कंपल्सरी
ताईंनाच निवडून देणं गरजेचं आहे. जर आपण कुठल्या दुसऱ्याला निवडून दिलं तर तिथं काय विकास होईल हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, जी निवडणूक ऑलरेडी खासदारकीची झाली होती, त्या थांबल्या होत्या. बारामतीमधनं बाकी सगळे जेवढे पण विभाग आहेत त्यातनं जेवढे आमदारकीसाठी लागतात तेवढे तर त्यांना मतं आतापर्यंत पडले होते. म्हणून याच्यामध्ये असा अर्थच निघत नाही मित्रांनो, की ही निवडणूक कुठेतरी कॉम्पिटिशनची आहे. ही निवडणूक पूर्णतः काहीच नाहीये मित्रांनो खरं बघितलं तर. इथं जर कोणी थांबलं तर ते पडणार आहे हे सगळ्या पक्षांना माहिती आहे म्हणून हे पक्ष पण उमेदवारी देत नाहीयेत. आणि यामध्ये कुठला सामाजिक कार्यकर्ता जरी येऊन थांबला, तरी तो निवडून नाही येणार ह्याची गॅरंटी पण सगळ्यांना आहे. म्हणूनच हे बारामतीकरांच्या हातात आहे. बारामतीकर तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही ताईंना सोडून दुसऱ्याला कोणाला निवडून देणार आहात का? नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं या विषयावरती?